आपलं सूर्य गाईज आम्हाला दोघांना नक्की सबस्क्राईब करा, कारण की 1K पण आम्ही दोघं सोबतच करू ना भाई. सोबत यावं काही झलक एक झलक सोबत होणार आहे आमची 1K ची. नील भाईनी गाडी बघा कुठे टाकली डायरेक्ट खाली विकून चाललेलं. गाडीची पण होतं काय गाडीचा काही प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून बनवतो. ही सूर्य भाईची कुठली गाडी तिथं दोन पोरी होत्या काही अशा बघू होत्या कौशी धरून पाऊस झाला सगळी मेकअप उतारली पालाल्या चांगला काय आता काही ऑप्शन नाही राहिला आम्हाला. जयच भाई कसला बिल्डर आहे तू टंडलला बघा मांजर चालतो का कसली खतरनाक. ए हॅलो हॅलो बाबा 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 कसली भारी दिसतो बघ व्हिडिओन. हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज तुमचं भाऊस आले आज परत एकदा डोंगराव घालती. नील भाई आपल्या समोर पुढे तो पुढे पोचला तो मी जरा मागशी आलो. गाईज बघू शकता आज धरणारला काही व्ह्यू नाही पण आल्यावर जरा सहज आलो व्हिडिओ बनवण्यासाठी खास. शौर्य भाई ना आला काही शौर्य भाई असं लुल्लू पल्लू येतो आलेला आहे. नील भाई आले आपली वाटी आणि जर आता व्हिडिओ शूट करतो इथं दन व्हिडिओ शूट करतो आणि जातो घरी. तर बघा नील भाई गाडी जरा तिकडे वरती जर बंद होतं गाडी काहीच पावलाच गाडी पण होतं काहीतरी प्रॉब्लेम झाले गाडीचा. चला भेटूया आता पुढं धरणाला काही पाणी राहिलं ना काहीच. नील भाईनी गाडी बघा कुठे टाकली डायरेक्ट खाली विकून चाललेलं. गाडीची पण होतं काय गाडीचा काही प्रॉब्लेम झालेला आहे. चल पलव 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 धोंडव घोंगव तिथून पुरशी तिथून नाही हा तिथून जा. चला आपण जाऊया पुढं पुढं. नील तर गाडी घेऊन ये रस्ता काही खतरनाक आहे त्यामुळं मी उतरून चाललो पुढं. चला आला बघा आला बघा सीबीआर बोलते. धरणाला काही पाणी राहिलं ना. गाईज फायनली मला फुल घाम फुटलेला आहे. तसं काय ऑन ड्युटी ना पोचलं इथं बघा कसला भारी वाटतं. यो नील भाई दिसतं का आपला. गाडी फायनली पोचली 20 फेऱ्या बनवत होती गाडी पोचली. आता पोचलो आम्ही. आता इथं मरत सर व्हिडिओ फोटो काढूनच जाऊ. गाईज आम्ही व्हिडिओ बनवल्या आणि आता चाललो आम्ही घरी. आला नाही शौर्य भाई ना आला. शौर्य भाई बद्दल काय बोलते त्यानेच तयार घालतो. शौर्य भाई बोलतो व्हिडिओ काढायला जायची नीलला बोलला ना आला नाही लगेच तयार घालतो. तो बोलतो माझे 5-6 व्हिडिओ बनवायचे काय बोलायचा. आज आले उद्या पण या भाई. उद्या पण संडे आपले सुट्टी. हे पावल जायचं तुम्ही चल ना उद्या. आजचा आता नको उद्या उद्या ड्रायव्हर आहे आता चल ना भाई शनिवार. हे बाबा परवा बोल काय बघा आमची डॉक्टर ड्रायव्हिंग. हे ब्रेको पडे बाबा. खतरनाक ऑपरेटिंग आणि गाडी पण झालेली आहे काही बघा. पहिली गाडी पण झालेली आहे. किती वेळ गाडी पण होतं बघा. चला काही जाऊया आपण पुढे भेटूया. हो गाईज पुन्हा एकदा मॉडी होऊन आले सुजल भाई शौर्य भाईची वाटी व्हिडिओ बनवला. आता जस्ट व्हिडिओ बनवला होता शौर्य भाई वाटते तुला. कालती गेलतो नाही कालती गेलतो नील मी लगेच आलो मी बघतो व्हॉट्सअप लागली ना ती बघा माझी येतच नव्हती. थोडी कारली व्हिडिओ फोटो काढला आलो. आता पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो आपल्या शौर्य भाई. आम्हाला दोघांना नक्की सबस्क्राईब करा, कारण की 1K पण आम्ही दोघं सोबतच करू ना भाई. सोबत यावं काही झलक एक झलक सोबत होणार आहे आमची 1K ची. आतापर्यंत सोबत यावं काय तुमचे सबस्क्रायबर. चला आता व्हिडिओ बनवतो धराधर इथं. हा परत एकदा कुठेतरी जाऊ आपण. मी इथं व्हिडिओ काढले आणि चाललो. कवर कुठे आलो कवर किशन आहे का हा राहू दे. आता पाऊस आला काय आम्ही चालू होता गणपती बाप्पाच्या देवळात. संकष्टी पण आहे. हा गाईज एक आज फोटो काढायचा गणपती बाप्पाचा फोटो काढायला लागलो आता. गाईज चष्मा में कैसा लगता मॉडी का डायरेक्ट. छोटे भाई फुल रील्स बनवले. छोटे पाटील इंस्टाग्रामला आयडी आहे जाऊन बघा. डायरेक्ट ऑडिओ रील्स आणि गाई स्वतःचा आवाज. चल पाऊस आला. आपला वेस्ट भाई झाले. वेस्ट भाई कुठे आलता पाय पडला आलता का देवलाल. सो गाई पाऊस गेला आता आम्ही चाललो इथून परत व्हिडिओ बनवला. अजून व्हिडिओ बनवायचे आणि 3 व्हिडिओ बनवले अजून बनवायचे म्हणून बनवायचे. ही शौर्य भाईची कुठली गाडी काय आपल्या व्हिडिओ बनवून चाललो आपण मस्त. शौर्य पाटील इंस्टाग्राम आयडी सर्च करा. शौर्य पाटील पुढे काय नंबर 5283 या शौर्य पाटीलला रील्स बघा सपोर्ट करा. जाऊ दे पुढे.
ते काय आता आपण जयेश भाजीपाडी आला डायरेक्ट पंढर वडाला निघला. आज चाललो मी देवला डायरेक्ट इथं गणपती बाप्पाच्या देवला झालं संकष्टी येतं. आता जयेश वडाला लेकला पोहोचलो. काय आम्ही वडाला लेकला थांबलो नाही कारण की इथं ज्या पोरी आहेत पोरीची नफे जयेश व्हायला बॉडीची प्यार झाला ना. आता जायचं आम्हाला जिमला थोडं म्हणून आता आपण आलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला डायरेक्ट पनवेलला. आज लय फिरल्या पाहिजे. तो गायच गाडीली पै बघा काय बिल्टी गाडी लावली इकडे मी तिकडे वाचतो नाव मंदिराचा न पै माझं यान डायरेक्ट चतुर्थी निमित्ताने आपण आलो आहोत इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर मध्ये. हा चला मला मी तर फर्स्ट टाइम आलं इथं जे अगोदर आलंय. हा का या गायच पनवेलला बस स्टँडच्या इकडे मागच आहे. गणपती बाप्पा मोरया फुल सुंदर असं मंदिर आहे. सर्वांनी विजिट करायचं. सर्वांनी लवकरच येऊन विजिट करा दर्शन घ्या. पूर्ण इच्छा होणार जयेश भाई बोलतो 100%. जयेश भाई टी शर्ट नवीन घेतल्यावर कशी वाटतं आता सांगतो तो. बघा कशी टी शर्ट घेतलेली नवीन फ्लिपकार्ट. चला गणपती बाप्पा मोरया इच्छापूर्ती मंदिर. दर्शन घेतले आम्ही. जयेश भाई फुल डाएट फॉलो करतो गाईज. आता त्याला जिमला पण जायचे आहे. चला नजर लागणार नाही म्हणून ओव्हर साईज टी शर्ट घेतलेले आहे. नजर आजारी पडायला टाइम नाही लागत. बाजूला एक मंदिर आहे जय दुर्गा माता मंदिर. इथे पण दर्शन घेऊ आपण. काही जयेश भाई आपला पाप धावतो. पाप धावून चालले. तर आम्ही दर्शन घेऊन आता आम्ही आलो वडा लेकला दर्शन घ्यायला पोरींचा ना. नाही नाही तसं काहीच नाही काहीच. आम्ही दिवसभर फोटो शूट करत राहतो. दुसरं काय फोकस 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 अँड बॉडी आहे त्याचा. पोरींग फोकस नाही विषय असा आहे. सुंदर असं वडाला तलाव झालेला आहे काय जो. आणि बघा किती शेवाली आले तालेला. जास्त इथं कपल एन्जॉय. काय बोलशील तू कपल बद्दल? इग्नोर कपल इग्नोर आहे गाईज आमच्या समोर जयेश समोर ना. टी शर्ट नवीन घेतलेलं तर 250 फ्लिपकार्ट. जिथं दोर टाकले का भिसा टाकले समजत ना मला. काय बघू शकता वरती डिंबर आहे त्याला गोल आहे मस्त की ना रस्सी आहे. बघ जाला आहे कशासाठी माहिती काय शेवाली त्या ऐकलं जाण्यासाठी. रात कोण जाला खोलू पण लिहिला काहीच लोक असेल एकदम सुंदर असं जायला टाकले काहीच. बघा फक्त ही शेवाली तिकडे नासाठी पूर्ण अख्खी घाण झालेली आहे. भाजीपाला आलेलं लागलं त्या ऐकलं त्यासाठी त्या ऐकलं साफ केलेलं आहे. ढगबिग वाजतात. जयेशला भीती वाटतं ना जयेश घाबरत ना तू. काय जे मासे आहे ना लय मोठं. सो गाईज मासे बघा दिसला गाईज. अरे लय मोठे मोठे मासे 10-10 किलोचं मासे भेटले बघायला गेलो. मंगूर ना तो इंग्लिश मासा आहे तो. उर्फ कटल्या उर्फ फंटूस त्याला इंग्लिश मासा लय नाव आहे. काय जो बघा मासा किती मोठा साईजचा आहे. आणि असे भरपूर मासे इकडं कातरले तर रेस्ट करायला. हे बघा तो एक गेला बघा कुठून निघला तो. जायचं तर आम्ही त्याला वन चेक करतो किती येतो. आता इथून जमणार ना आम्ही डगर फेकून बघणार आहो. समजा आम्हाला अंदाज तर आहे. हां बा इथं समोर भेटतो मी. 1 2 3 4 5 काहीच फुल वनडे जास्त 8 बसतो अजून बसतो यो कवाच बुर नाही आपला तरी बसतो. काहीच मला वाटतं कम से कम 1.5-2 डोके 1.5-2 डोके काहीच फक्त 1.5-2 डोके. आता परत ट्राय करून बघतो मी. लय 5 डगर भरले तर घालते जास्त बुरबुरे पण नाही आलं ना रे. डगर फेकून बघतो किती जर राहतो यो. 1 2 3 4 काही हाय हाय गाईज 2 डोके तरी आहे. 2 डोके तरी आहे. 1 डोके तर आहेच फिक्स. 1 डोके फिक्स आहे. बघा मांजर चालतो का कसली खतरनाक. ए हॅलो हॅलो बाबा 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 कसली भारी दिसतो बघ व्हिडिओन. तोड नाही. ती मांजर किती सुंदर अशी होती. तिचा आता पहिली फोटो टेटस टाकलेले अरे काढून जागत जाम आवडले आपल्याला फोटो. कधी बघले तुझा काय माहिती कुणी बघली. माझं कोण टेटस बघतं. खूप पाऊस पडायला लागला. आता पाऊस पडणार आहे तर जाहिरी बोल नाही पावसासाठी. हालू 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 येतोय पाऊस. ए टाकडाक टाकडाक. आम्ही अख्खा राऊंड मारणार गाई दादा टाइमपास चालत चालला का गोल भोवती फिरतो. चला शोध लावतो मांजरांचा. एक मांजर बघितलं बघ अशी. आज वडा लेकवरती हारणे आले 2 बघू शकता. आता ते पालातील पाऊस आला ना तर पालातील इथून द्या
आम्ही पण चाललो, नाही तर आम्ही शिकार हो यांचा, बघू शकता. काय पाऊस आला तर आम्ही झाडाखाली थांबू ना रे. पाऊस तर आला बघा, हात सोडून झालं. मी इथं थांबलो ना, आम्हाला थांबवलं गेले पावसाने या बलान जबरदस्ती. हा फोटो काढला कसा वाटतंय बघा तुम्ही. बघा भाईचा फोटो बघा, डायरेक्ट रायगडचा टायगर छकडेवाला जयेश भाई पाटील, जयेश भाई म्हात्रे बॉडीवाला जिमवाला. जयेश भाई आता कमबॅक करणार आहे बॉडीला, काही लय म्हणजे कमबॅक करायची गरज नाही भाई, फुल बॉडी याची रावस एकदम टाईट. शांतता संयम आणि एकदाच कार्यक्रम होणार. एकदाच कार्यक्रम करणार आहे, एकदाच डायरेक्ट तो उतरणार आहे मैदाना मोठे, मग तुम्ही डायरेक्ट चक्की झाली. इसने कैसा किया. आवाज बघा, आवाज बघा, आवाज घ्या फक्त. त्या झाडाखाली मुली थांबले नाही तर आम्ही तिथं जाणार होतो ना जयेश. या छोट्याशा झाडाखाली थांबलो आम्ही, आश्रय आम्हाला एकच साधारण छत्री घेता का छत्रीला तिथपर्यंत सोडतील काका. जाम खतरनाक आभार काढतात, धार धार धार. बघा आवाज बघा, आवाज बघा, धार धार धार. जयेश भाई कसला बिल्डर रे तू टंडलला. फोनचा वॉटरप्रूफ नाही त्यामुळे आम्ही एक टिप्स लावले, काही एक त्याला लावले उलटा फोन लावायचा, काही डिस्प्ले भिजल भिजल ते डिस्प्ले भिजल बॉडीला भिजणार, सॉरी बॉडी भिजल डिस्प्लेला भिजणार. आणि जयेश भाई का फुल पोरी रे बघतो. जयेश भाई काय बोलशील. इग्नोर पोरी ना, इग्नोर इग्नोर. टंडलले थोडासा टंडलले बोललं की टाईट होतं. आम्ही इथं उभं राहून फुल भिजलेले, आता काय करायचं तुम्हीच सांगा कमेंट मध्ये. आता मी भिजलोय, माझ्या आई मला खूप मारणार आहे. अरे गाईस मोबाईलचा विषय याचा नाही तर मी गेलो सर अत्तार जयेशला आणतो या फोन ठेवतो. जयेशला ऐकत जा रे ठेव, अक्का भिजला तू ऐक वाजा, चल मी आता पाठी. तू बघ म्हणे कोलंबा काय तो. हा काय मारायला काय सगळा भिजलो इथं, सगळा वाटायला लागला, सगळा काय भिजलेले आम्ही. आता काय ऑप्शन नाही राहिला आम्हाला. भाई चालला गाडी आणला आणि त्याचा मोबाईल डिपेंड ठेवले काय त्याच्याने पाहिजे, कारण की तो वॉटरप्रूफ नाही, वॉटर लागल. आणि मी तर मोबाईलची डायरेक्ट काम तमाम करतो. तू गाईज वाटायला देखला तो गाईज. मोर बघा, मोर मोर दिसलं का, मोर दिसलं का, मोर बघा, मोर बघा. तिथं दोन पोरी होत्या काही अशा बघू होत्या कौशी धरून, पाऊस झाला सगळी मेकअप उतरली पळाल्या.